नमस्कार, मी मयुरी सोनावणे स्वागत करते तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण इथे बघणार आहोत की खेकडे साफ कसे करायचे। याला आपण चिंबोरी असेही बोलतो। इथे आम्ही 2.25 किलो खेकडे घेऊन आलो आहे। तर ते आता साफ कसे करायचे आपण ते बघणार आहोत। तर बघा, झाकण उघडलं, खेकडा पकडायला गेलो की लगेचच तो पळाला। नेहमी खेकडा हा पकडताना त्याच्या पाठच्या साईडूनच पकडावा, नाहीतर त्याचे जे मोठ्या दोन समोरच्या नांगड्या असतात ते आपले बोट पकडून आपल्याला रक्तबंबाळ करू शकतात। तर अशा प्रकारे कधीही खेकडा पकडू नये। तर खेकडा हा असा पाठच्या साईडून पकडावा आणि त्याच्या ज्या नांग्या असतात त्या अशा पाठच्या साईडला खेचून ह्या तोडून घ्याव्यात। ज्या प्रकारे व्हिडिओमध्ये हा खेकडा पकडलेला दाखवला आहे त्याचप्रमाणे तुम्ही हा खेकडा पकडा। याच्या ज्या समोरच्या दोन मोठ्या नांगड्या असतात ते आम्ही काढून घेऊन आलेलो आहोत। आणखीन एका खेकड्याचे आम्ही नांग्या तोडताना तुम्हाला दाखवतो। तर अशा प्रकारे ह्या पाठच्या साईडला खेचून ह्या नांग्या तोडून घेतलेल्या आहेत। तर अशा प्रकारे सर्व खेकड्यांच्या आम्ही नांग्या काढून घेतलेल्या आहेत। आता ह्याच्या पोट आणि पाठीकडचा भाग साफ कसा करायचा ते बघूया। तर आता ह्या खेकड्याच्या पाठीमागे एक असं कवच असतं, ते पाठच्या साईडून खोलायचं आणि तो खेचून घ्यायचं, म्हणजे त्याच्या पोटातली आतली घाणही बाहेर निघते। अजून एक दाखवते, जो पाठचा भाग आहे तो असा हाताने काढून खेचून घ्यायचा, म्हणजे त्याची घाण निघते। तर अशा प्रकारे आपण सगळे खेकड्यांचे पाठ आणि पोटचा भाग साफ करून घेतलेला आहे। आता आपण खेकड्यांचे नांगड्या आणि फेंगड्या स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात। हे चांगले हाताने चोळून किंवा तुम्ही ब्रशचाही वापर करू शकता। हे असे आपण 3 ते 4 पाण्याने चांगले धुवून घेऊयात। अशाच प्रकारे ह्याच्या पाठीचा आणि पोटाचा भागही आपण चांगला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। तर हा अशा प्रकारे सगळा चारी कोण्यामधून चांगला घासून आपण धुवून घ्यायचा आहे। आता इथे आपल्या खेकड्यांचे नांगड्या फेंगड्या आणि पोट आणि पाठीचा भाग चांगला धुवून झालेला आहे। तर आता हे आपण ओपन कसे करायचे ते बघणार आहोत। इथे मी नांगड्या आणि फेंगड्या सेपरेट करून घेते। आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण ह्याचे कवच सेपरेट करून घेऊयात आणि जे त्याच्यावरती जे फिन्स असतात, जे केसाळलेला भाग असतो तो पूर्ण आपण ह्याचा काढून घ्यायचा आहे। आणि जे कवचावरती येल्लो भाग दिसत आहेत ते ह्या खेकड्याची अंडी आहेत, जे खायला खूपच चविष्ट असतात। अशा प्रकारे आपण सगळ्या खेकड्यांचे कवच वेगळे करून घेऊयात आणि हे पुन्हा आपण वेगवेगळे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब ही करा। आता आपण हे पाण्याने धुवून घेऊयात। तर अशा प्रकारे आपले हे खेकडे चिंबोऱ्या साफ करून झालेले आहेत। आता ह्याचे आपण कालवण बघूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।